मी तुमचा शब्द पाळू शकत नाही, त्यासाठी मला माफ करा आजी, असे म्हणत पायलने यशोदाच्या पायाला स्पर्श केला आणि मग तिची सुटकेस घेऊन तिथून निघून गेली. यशोदा अजूनही काही न बोलता तिला जाताना पाहत होती. पायल तिची सुटकेस घेऊन पायऱ्यांवरून खाली आली. दिवाणखान्यात आरो एका खांबाला टेकून उभा होता आणि आधी सुद्धा अस्वस्थ तिथेच सोप्यावर बसून काहीतरी विचार करत होता. पण पायल खाली येताच आधीने तिच्याकडे बघितलं आणि लगेच उठून उभा राहिला. यशोदा ही पायलकडे बघत हळूहळू खाली येत होती. मग पायलने आपली सुटकेस जमिनीवर ठेवली आणि आरोच्या जवळ आली. आरो खांबावर हात टेकून तिच्याकडे पाठ करून उभा होता. काल रात्री तुम्ही मला मदत केली. आधी त्या चोरापासून तुम्ही माझा जीव वाचवला आणि नंतर मी बेशुद्ध पडल्यावर तुम्ही मला इथे आणले. तुम्ही स्वतः रात्रभर जागे राहून माझी काळजी घेतली. यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. पायलने थँक्स म्हणताच आरवने वळून तिच्याकडे बघितले. पायल पुन्हा म्हणाली, मी आता तुम्हाला त्रास देणार नाही, मी जात आहे. असं म्हणत पायल तिची सुटकेस घेऊन तिथून निघून गेली. ती निघून जाताच आरवही पटकन त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. तुम्ही दोघे नाश्त्याला या, मी नाश्ता लावते. यशोदाने हे सांगताच आधीने होकारार्थी मांडव लावली. यशोदा स्वयंपाकघरात गेली. त्या किचनमध्ये जाताच आधी पटकन आरवच्या खोलीकडे निघाला. आरव चिंतेत खिडकीजवळ उभा होता. पायलला जाताना पाहत होता. ती बेशुद्ध असताना जे बोलत होती त्या सर्व गोष्टी त्याला आठवत होत्या. आरव, तुला नाही वाटत का की तू पायलला थांबवायला हवं होतं? आत येताच आधीने रागाने विचारले. आरवने त्याच्याकडे वळून पाहिलं आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी त्याला प्रश्न विचारला, का थांबवायला पाहिजे होते मी तिला? ती माझी कोण आपली आहे का? आधीने उत्तर न दिल्यावर आरवने पुन्हा विचारलं, नाही ना, मग मी त्या मुलीला का थांबवू? असे विचारत आरव त्याच्या वॉर्डरोबकडे गेला आणि कपाटातून स्वतःसाठी कपडे काढू लागला. आधी त्याच्याजवळ आला आणि रागाने म्हणाला, आरव, जर त्या मुलीला हवे असते तर ती आजीला ते सर्व सांगू शकली असती जे तू तिच्याशी केलंस, पण तिने आजीला काहीही सांगितले नाही. हा तिचा चांगुलपणा आहे. आरवने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. कपाटातून कपडे काढले, बेडवर ठेवले आणि टॉवेल घेऊन वॉशरूमला गेला. आधी रागाने त्याच्या मागे गेला, पण तोपर्यंत आरवने वॉशरूमचा दरवाजा आतून बंद केला होता. आधी ओरडला आणि म्हणाला, आरव, मी तुला पुन्हा समजावत आहे. जर तू स्वतःला बदलले नाही तर मी तुला सोडून दुसऱ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये जाईन. मी तुझी नोकरी कायमची सोडेन. माझ्याकडे दररोज शेकडो ऑफर्स येतात. मी कोणालाही हो म्हणेन. मग म्हण, मी तुला कधी थांबवलंय? आरवने वॉशरूममधूनच म्हणाला. तेव्हा आधी चिडून म्हणाला, माझ्या बोलण्याला गंमत म्हणून घेऊ नकोस. हे असेच चालू राहिले तर मी खरंच एक दिवस निघून जाईन, समजले? आरव रागाने म्हणाला. आधी, माझा मेंदू खाण्यापेक्षा तू आजीने तयार केलेला नाश्ता खाऊन गेलास तर बरे होईल, कारण तू माझा मेंदू खराब केला तर मी नाश्त्याला तुलाच तळून खाईल. तुझ्याशी बोलून काही फायदा नाही, असे बोलून आधी रागाने तिथून निघून गेला. इकडे पायल त्रासलेल्या अवस्थेत रस्त्याने पायीच चालत होती. तिने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाली, भोले बाबा, तुम्ही ना खूप वाईट आहात. तुम्हाला एका निरागस मुलीची एवढीही दया आली नाही का? तिच्याकडे काहीतरी खायला थोडेही पैसे ठेवले नाहीत. माझे कष्टाचे पैसे तुम्ही त्या बिनकामी चोराच्या खिशात पाठवलेस. आता तो एखाद्या छानशा रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करत असेल आणि ही गरीब असहाय्य मुलगी भुकेने तहानेने रस्त्यावर फिरत आहे आणि तो आरव राठोड. तो एकदा म्हणाला असता, पायल नाश्ता करून जा, तर काय बिघडले असते का त्याचे? मी त्याच्या घरचे सर्व रेशन एका दिवसात तर संपवले नसते ना. अरे, काल रात्री त्यांनी मला एवढी मदत केली तर नाश्त्याला तरी विचारायचं ना. पण ते का विचारतील? त्यांना हेच तर हवं होतं ना. आता त्यांच्या मनाला शांती मिळाली असेल ना. आता स्वतः त्यांच्या मोठ्या वाड्यासारख्या घरात बसून नाश्त्याचा आनंद घेत असतील. मला समजत नाही भोले बाबा, तुमच्या मनात अशी विचित्र माणसे निर्माण करण्याची कल्पना कुठून आली? रात्री ते मला खूप सभ्य व्यक्ती वाटत होते, पण सकाळ होताच त्यांच्या डोक्यात शिंगे वाढली होती. प्लीज भोले बाबा, त्या 12 शिंगाच्या मनात काय चालले आहे ते तरी सांगा. इतका द्वेष असूनही काल रात्री त्यांनी मला मदत का केली? यशोदा आणि आदी नाश्त्याच्या टेबलावर आरवची वाट पाहत होते. यशोदाने वरच्या मजल्यावर आरवच्या खोलीकडे पाहिले आणि म्हणाली, माहीत नाही की आरवला अजून किती वेळ लागेल. नाश्ता थंड झाल्यावर येईल का? मला तर भूक लागली आहे आजी. मी आता त्याची वाट पाहणार नाही.
आणि मला ऑडिटोरियममध्येही जायचे आहे, म्हणून मी पराठे खात आहे, असं म्हणत आधीने ताटातला पराठा काढला आणि खायला सुरुवात केली. तेवढ्यात आरव त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि पटकन खाली येऊ लागला. त्याला पाहताच आधीने चेहरा केला आणि नाश्ता करायला सुरुवात केली. आरव येऊन खुर्चीवर बसला आणि म्हणाला, आजी मला लवकर नाश्ता दे, मला उशीर होत आहे. यशोदाने आरवच्या ताटात पराठे ठेवले आणि मग त्याला एक वाटी दही दिले आणि म्हणाली, आरव तू काल रात्री पायलला खूप मदत केलीस. मला ते खूप आवडले, पण मला आणखी चांगले वाटले असते जर तू तिला नाश्त्यासाठी थांबवले असते तर. यशोदाने हे बोलताच आरवचे हात थांबले आणि तो पायलचा विचार करू लागला. पण यशोदा आणि आधी नाश्ता करू लागली. आरवला पायलची झोपेत बोललेलं बोलणं आठवलं की एका चोराने तिचे सर्व पैसे घेतले आहेत. तो मनातच म्हणाला, माहीत नाही की तिने काही खाल्ले आहे की नाही, तिच्याकडे पैसेही नाहीत, यावेळी ती कुठे असेल माहीत नाही. मी तिला नाश्त्यासाठी थांबवायला हवे होते. काय झालं बेटा, खा. आरवला बसलेले पाहून यशोदा म्हणाली. पण आरव काहीतरी बोलले. त्याआधी आधी बोलला, त्याला पायलची काळजी वाटत आहे, तिने नाश्ता केला की नाही. हो ना. आधीनेही बोलताच आरव त्याच्याकडे बघत आपली प्लेट पुढे सरकवत म्हणाला, मी काल रात्री त्या घमेंडी मुलीची मदत केली फक्त माणुसकीसाठी, नाहीतर मी त्या मुलीचा चेहरा देखील पाहणार नाही, समजलं का. असे म्हणत रागाने त्याच्या खोलीकडे आरव निघून गेला. तो निघून जाताच यशोदा आधीला म्हणाली, आधी तू त्याला ओळखतोस ना, मग त्याला का चिडवले. नाश्ता न करता गेला. आजी त्याची काळजी करू नको, तो उपाशी राहणार नाही. तो ऑडिटोरियममध्ये पोचताच काहीतरी ऑर्डर करेल आणि खाईल, तू नाश्ता कर. असं म्हणत आधी नाश्ता करायला लागला. यशोदा हसत म्हणाली, तुम्हा दोघांमध्ये बोलण्यात काही फायदा नाही, कारण तुम्ही दोघे सारखेच आहात. आधी हसला आणि पुन्हा नाश्ता करायला लागला. तेवढ्यात आरव त्याचा कोट हातात धरून पटकन खोलीतून बाहेर आला. पायऱ्या उतरताच त्याने यशोदाच्या पायाला हात लावला आणि म्हणाला, आज मला यायला थोडा उशीर होईल, त्यामुळे प्लीज माझी आणि आधीची वाट पाहू नकोस आणि जेवण करून घे. आणि हो, माझ्या उशिरा येण्याचा फायदा घेऊन मिठाई खाण्याचा विचारही मनात आणू नकोस, नाहीतर मी तुला वृद्धाश्रमात टाकून देईल, समजलं का. यशोदा चेहरा करू लागली. तेव्हा आरवने आधीकडे पाहिली आणि म्हणाला, अर्ध्या तासात ऑडिटोरियममध्ये पोच, आज खूप काम आहे. ओके बॉस, आधीने उद्धटपणे उत्तर दिले. आरव त्याच्याकडे बघत तिथून निघून गेला. इकडे पायल अजूनही काळजीत रस्त्याने चालत होती. तेवढ्यात तिची नजर एका ज्वेलरच्या दुकानावर पडली आणि तिची पावले थांबली. तिने दोन क्षण विचार केला आणि मग आपली सुटकेस सोडली. तिने गळ्यात घातलेली चेन काढायला सुरुवात केली. आता ही विकण्याशिवाय पर्याय नाही. ही विकून इतके पैसे येतील की तुझे काम काही दिवस सुरळीत चालेल, तोपर्यंत तुला कुठेतरी नोकरी मिळेल. असा विचार करत पायल ज्वेलरी शॉपच्या दिशेने जाऊ लागली. पण अचानक तिची पावले थांबली आणि तिने चेनकडे पाहिले. चेनमध्ये एक लॉकेट घातलेले होते. पायल त्या लॉकेटकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने लॉकेट मुठीत धरले आणि छातीशी घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, पायल तू काय करत आहेस. फक्त हे लॉकेटच तुला तुझ्या पालकांकडे घेऊन जाऊ शकते. तुझ्याकडे ही त्यांची निशाणी आहे, कारण अनाथ आश्रमात तुला सांगितले होते की जेव्हा तुला कुणीतरी इथे सोडले तेव्हा हे लॉकेट तुझ्या गळ्यात होते. जर तू ते विकले तर तुला तुझ्या आईवडिलांपर्यंत कधीही पोचता येणार नाही. पण तू तुझ्या पालकांना तेव्हाच शोधशील जेव्हा जिवंत राहशील, तरच तुला तुझे पालक सापडतील. तुला भूकही लागली आहे, काही खाल्ले नाही तर इथे पडून बेशुद्ध होशील. तू हे विकू शकत नाही, पण ते गहाण ठेवू शकते, नाही का. असं म्हणत पायल हसत पुढे सरकली. ती ज्वेलरी शॉपमध्ये आली आणि दुकानदाराला चैन आणि लॉकेट दाखवत म्हणाली, भाऊ मला हे गहाण ठेवायचे आहे. दुकानदाराने पायलच्या हातातून चैन घेतले आणि चेक करताना विचारले, तुमच्याकडे याचे बिल आहे का. दुकानदाराच्या या प्रश्नावर पायलच्या चेहऱ्याचा रंग गेल्यासारखा झाला आणि ती विचारात हरवून गेली. तेवढ्यात दुकानदार पुन्हा म्हणाला, हे खरे सोने आहे, पण तुझा चेहरा बघून असे वाटते की तुझ्याकडे त्याचे बिल नाही. पायल लगेच म्हणाली, भाऊ हे माझेच आहे. माझ्या आई वडिलांनी खूप वर्षांपूर्वी मला ती घातली होती आणि एवढ्या जुन्या गोष्टींचे बिल कोण ठेवतं. माझ्याकडे याचे बिल नाही. दुकानदाराने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, हे मी गहाण ठेवून तुला 20,000 रुपये देऊ शकतो, पण फक्त एका महिन्यासाठी, कारण तुझ्याकडे त्याचे बिल नाही आणि बिल न करता ते गहाण ठेवणे हे खूप जोखमीचे काम आहे. त्यामुळे तुला कागदपत्रांवर सही करावी लागेल, ज्यामध्ये असे लिहिले असेल की जर तू एका महिन्यात 5% व्याजाने परत नेले नाही
तर मी ते कोणालाही विकू शकतो, ठीक आहे? त्याचे बोलणे ऐकून पायल मनात म्हणाली, यावेळेस हो म्हणण्याशिवाय पर्याय नाही. फक्त 1 महिन्याची तर बाब आहे. 1 महिना खूप असतो पायल. जॉब मिळताच महिनाभरात इथून घेऊन जा. तेवढ्यात दुकानदार पुन्हा म्हणाला, पटकन सांगा मॅडम, ठेवायचे आहे की नाही? मी तुम्हाला पैसे देऊ का? पायलने हळूच होकारार्थी मान डोलावली. तेव्हा दुकानदाराने तिला काही कागद दिले आणि म्हणाला, ते नीट वाच आणि त्यावर सही कर आणि तिथे बसलेल्या माणसाला मी दिलेली पावती दाखवून पैसे घे. पायलने पुन्हा होकार दिला आणि पेपर वाचू लागली. ते वाचताच तिने त्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि दुकानदाराने कागदपत्रे घेऊन तिला पावती दिली, जी पायल समोर बसलेल्या माणसाजवळ घेऊन गेली. त्याला पावती दाखवल्यावर त्या माणसाने 20,000 रुपये पायलला दिले. पायलने पैसे बघताच तिच्या चेहऱ्यावर मोठे हसू उमटले. तिने पैसे पर्समध्ये ठेवले आणि ज्वेलर्सच्या दुकानातून बाहेर पडताना म्हणाली, सर्वात आधी मला चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन काहीतरी खाऊ देत, कारण भूक लागल्यावर माझा मेंदू काम करत नाही. जेवल्यावर पुढे काय करायचे आणि कुठे जायचे याचा विचार करेल. असे म्हणत पायलने एक ऑटो थांबवला आणि त्यात बसून निघून गेली. इकडे आरव गाडी चालवत होता, पण तो पुन्हा पुन्हा पायलचाच विचार करत होता. काल रात्री घडलेल्या सर्व गोष्टी त्याला आठवत होत्या. तेवढ्यात एका चौकात लाल दिवा दिसल्याने आरवने गाडी थांबवली. पायलही त्याच्या गाडीजवळच एका ऑटोमध्ये बसली होती. ट्रॅफिक लाईट हिरवे होण्याची वाट बघत पायल ऑटोमध्ये बसली होती. तेवढ्यात तिचा हात तिच्या गळ्याला लागला. तिला पुन्हा पुन्हा लॉकेटला हात लावायची सवय झाली होती, त्यामुळे गळ्यातलं लॉकेट दिसलं नाही. तेव्हा ती मनात म्हणाली, भोले बाबा, आईबाबांपर्यंत पोहोचायचं ते लॉकेटच माझ्यासाठी शेवटचं साधन आहे. प्लीज त्याला माझ्यापासून दूर जाऊ देऊ नका. मला आजच स्वतःसाठी नोकरी शोधायला लागेल आणि ते लॉकेट लवकरात लवकर माझ्याकडे आणावे लागेल, कारण अनाथ आश्रम सोडून या शहरात येण्याचा माझा उद्देश माझ्या पालकांचा शोध घेणे आहे. मजबुरीने मी माझी ओळख नक्कीच घाण ठेवली आहे, पण मी ती माझ्यापासून फार काळ दूर राहू देणार नाही. माझे लॉकेट लवकरात लवकर परत माझ्या गळ्यात असेल. असं मनातल्या मनात बोलत पायलने उजवीकडे पाहिलं तर तिची नजर जवळच्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या आरववर पडली, जो चष्मा लावून वारंवार घड्याळाकडे पाहत होता. त्याला पाहताच पायलला त्याचा खूप राग आला. आज या क्रूर राठोडमुळे माझी सर्वात मौल्यवान वस्तू माझ्याकडून हिरावून घेतली गेली आहे. भोले बाबा, जर तुम्ही लोकांचे खरेच ऐकत असाल तर त्यांची सर्वात मौल्यवान वस्तू त्यांच्याकडून हिरावून घ्या. तेव्हा कदाचित त्यांना जाणीव होईल की आज मला खूप वेदना होत आहेत. एवढं बोलून पायल गप्प झाली आणि तिने पटकन तिचे दोन्ही हात तोंडावर ठेवले आणि मग म्हणाली, नाही नाही भोले बाबा, असे करू नका. मी रागातच बोलले. तसेही तुम्ही कुठे माझे ऐकता? मग आजही माझे ऐकू नका. आरव सरांकडून कधीही काहीही राहून घेऊ नका, कारण मी सध्या ज्या वेदनातून जात आहे त्या वेदनेतून त्यांनी जावे असे मला वाटत नाही. प्लीज प्लीज भोले बाबा, आज माझी ही गोष्ट एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या, कारण तुम्हाला आधीच माहीत आहे की मी खूप जास्त बोलते आणि बोलण्याच्या नादात कधी कधी मी असे काहीतरी बोलते जे चुकीचे आहे. पायलने हे बोलताच ऑटो चालकाने ऑटो पुढे घेतली. गाडी स्टार्ट करताना आरव मनात म्हणाला, मला समजत नाही मी त्या बिंडोक मुलीचा विचार का करतोय. मला त्या मुलीची इतकी काळजी का वाटते. उपाशी तापाशी कुठे भटकत असेल माहीत नाही. पुन्हा अडचणीत येऊ नये. आता मी काय करू? तिला कुठे कसे शोधू? आरव अस्वस्थ झाला आणि गाडी चालवायला लागला. काही वेळाने ऑडिटोरियममध्ये पोहोचला. त्याने गाडी थांबवली आणि पटकन आत आला. श्रुतीशी बोलताना सूरजची नजर आरववर पडताच तो हसत म्हणाला, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सूरज. 10 मिनिटात मी रिहर्सलसाठी स्टेजवर येतोय. सगळं तयार ठेव. असं म्हणत आरव त्याच्या केबिनमध्ये गेला. त्याने सूरजला काही बोलण्याची संधीही दिली नाही. तो निघून जाता सूरज हसत हसत म्हणाला, आरव सर जेव्हाही येतात तेव्हा असं वाटतं की एखादं वादळ वेगाने आपल्या दिशेने येत आहे. श्रुती हसली आणि सूरजच्या हातावर हात ठेवत म्हणाली, आता चल आणि आपलं काम करू, नाहीतर हे वादळ आपल्याला घेरून टाकेल. सूरज हसला आणि तिच्यासोबत निघाला. आरव त्याच्या केबिनमध्ये आला. खुर्चीवर बसताच त्याने तिथे ठेवलेली एक फाईल उचलली आणि ती वाचायला सुरुवात केली. पण तेवढ्यात त्याला केबिनच्या दाराच्या आरशातून मधू दिसली. मधूला पाहताच आरवने रागाने फाईल पुन्हा टेबलावर फेकली आणि म्हणाला, सकाळपासून मला त्या मुलीची विनाकारण काळजी वाटत होती. मी तिला घरातून हकलून दिले आहे, तिच्या फ्रेंडच्या मनातून नाही. आत्तापर्यंत तिने मधूला फोन करून मदत घेतली असेल. आरव हे बोलताच त्याचा फोन वाजू लागला. त्याने लगेच फोन घेतला आणि म्हणाला, गुड मॉर्निंग मिस्टर मेहरा. मला सांगा आपण कधी भेटू शकतो? मिस्टर आरव, माझी दुपारी 1 वाजताची फ्लाईट आहे आणि मला 11 वाजता विमानतळावर पोहोचायचे आहे.
जर तुम्ही आता हॉटेलमध्ये येऊ शकत असाल तर आम्ही तुमच्या नवीन नाटकाच्या स्पॉन्सरशिपबद्दल बोलू शकतो, कारण आता आम्ही 2 महिन्यानंतर इंडियात परत येईल. तुम्ही आता हॉटेलमध्ये या. मी कोणत्या हॉटेलमध्ये थांबलो आहे हे तुम्हाला आधीच माहीत आहे, मिस्टर मेहरा म्हणाले. आरव त्याच्या खुर्चीवरून उठला आणि केबिनमधून बाहेर येत म्हणाला, ठीक आहे, मी आत्ता आणि या क्षणी हॉटेलवर येत आहे. तुम्ही तिथे माझी वाट बघा, ठीक आहे. मिस्टर मेहराने असे म्हणताच आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि पुढे जाऊ लागला. तेवढ्यात मधू त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग सर. तुम्ही कालच सांगितले की नाटकाला जास्त वेळ उरलेला नाही, म्हणून मी कर्मचाऱ्यांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी बाकीच्या कर्मचाऱ्यांसोबत राहील. अच्छा, गुड. मी येतो काही वेळात. तू जा आणि तुझे डायलॉग्स नीट लक्षात ठेव, कारण काल जे काही घडले ते पुन्हा होऊ नये. आरव एवढं बोलून निघून जाऊ लागला. तेवढं श्रुती आली आणि मधूला विचारलं, मधू, मग पायल तिथे एकटीच राहणार का? अरे नाही मॅडम, पायलला पुण्यात नोकरी लागली आहे, म्हणून ती कालच तिकडे गेली. मधू हे बोलताच बाहेर निघालेल्या आरवची पावले थांबली. मग मधू पुन्हा म्हणाली, जर पायल इथे असती तर मी इतका मोठा निर्णय कधीच घेतला नसता, कारण मी तिला एकटे सोडू शकत नाही. भलेही मला हे नाटक सोडावे लागले असते, पण आता मला कोणतेही टेन्शन नाही, कारण पायलला चांगली नोकरी मिळाली आहे आणि कंपनीच्या लोकांनी तिला तिथे राहण्यासाठी फ्लॅटही दिला आहे. श्रुती हसली. तिचे बोलणे ऐकून आरव मनात म्हणाला, पायल तर इथेच मुंबईत आहे, मग तिने तिच्या मैत्रिणीला पुण्यात नोकरी आणि घर मिळाल्याचे खोटे का सांगितले? आरव तिथेच पायलचा विचार करत उभा राहिला होता. तेव्हा आत येत असलेला आधी त्याला पाहून त्याच्या जवळ आला. त्याने आरवला विचारले, काय झाले? तो इथे असा उभा आहेस? पायलला त्रास देण्याचा नवीन मार्ग शोधत आहे का? शटप आधी, असं म्हणत आरव त्याच्याकडे बघत तिथून निघून गेला. आधी बडबडत त्याच्या केबिनकडे जाऊ लागला. आरव आला आणि त्याच्या गाडीत बसला आणि गाडी स्टार्ट करत म्हणाला, पायलने मधूला काहीच सांगितले नाही असे दिसते, पण का? मधू तिची चांगली फ्रेंड आहे, मग ती पुण्यात आहे असे खोटे का बोलली? गाडी चालवताना आरव पायलचाच विचार करत होता. तो पुन्हा मनात म्हणाला, मधूने हे नाटक सोडू नये. कदाचित म्हणूनच पायलने तिला सत्य सांगितले नाही की मी तिला तिचे घर सोडण्यास भाग पाडले आहे. याचा अर्थ आता ती खरोखरच एकटी आहे आणि तिच्याकडे राहायला घर किंवा नोकरी नाही. तिच्याकडे असलेले पैसेही चोरीला गेले आणि तिला दुखापतही झाली आहे. आरवचा त्रास अजून वाढला, पण मग त्याने रागाने गाडीचा स्पीड वाढवला आणि म्हणाला, मी पायलची एवढी काळजी का करतोय? तिने आरव राठोडसोबत पंगा घेण्याचा प्रयत्न केला आणि मी तिला धडा शिकवला. हिशोब बरोबर झाला. पायल हॉटेलमध्ये मस्त नाश्ता करत आरामात बसली होती. तिने तोंडात बटाट्याचा पराठाचा एक घास टाकला आणि म्हणाली, वा जी वा, खूप भूक लागली असेल आणि डोळ्यांसमोर गरमागरम बटाट्याचे पराठे, समोसे आणि मॅगी असेल तर खाण्याची मज्जा 100 पटीने वाढते. यात काही शंकाच नाही. भोले बाबा, मला फक्त एकदा आलू पराठ्याचा शोध लावणाऱ्या व्यक्तीची ओळख करून द्या. मला त्यांचे आभार मानले पाहिजेत. बटाट्याचे पराठे बनवून त्यांनी जगातील सर्वात स्वादिष्ट पदार्थ बनवला आहे. मला हे त्यांना सांगायचे आहे. ज्या दिवशी सकाळी लवकर बटाट्याचे पराठे मिळतात त्या दिवशी दिवसभर माझ्या चेहऱ्यावर मोठे हास्य असते आणि सोबत लस्सी असेल तर मजाच येते. असे म्हणत पायलने लस्सीचा ग्लास उचलला आणि तो पिऊ लागली. तेवढ्यात आरव मिस्टर मेहराशी बोलत तिच्या जवळून गेला आणि तिच्या टेबलापासून काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या टेबलाजवळ ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. मेहरा बसलेत तेव्हा त्याने वेटरला खुणावले. वेटर लगेच त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला. 2 कॉफी. आरव हे बोलताच वेटरने होकार दिला आणि कॉफी आणायला गेला. तो निघून जाताच आरव मिस्टर मेहराला म्हणाला, राजू खुराना सर सध्या माझ्या नाटकाचे सर्वात मोठे स्पॉन्सर आहेत. या नाटकासाठी मला त्यांच्याकडून मोठी रक्कम मिळाली आहे. आता मला सांगा, तुमच्या चॅनलवर हे नाटक दाखवण्यासाठी तुम्ही मला काय किंमत द्याल? किंमत तर तुम्ही सांगा आरव साहेब, कारण आम्ही तुमचे चाहते आहोत. आम्ही सुद्धा तुमच्या लाखो चाहत्यांपैकी एक आहोत आणि जेव्हापासून आम्हाला कळले की तुमच्या नाटकाचा नायक तुम्हीच आहात तेव्हापासून आम्ही तुम्हाला भेटायला आतुर होतो, पण तुम्हीच आमच्यासाठी वेळ काढू शकला नाही. मिस्टर मेहरा ही बोलताच आरव हसला. इकडे पायल पराठे खाताना वर्तमानपत्रात जॉबसाठी जागा शोधत होती. तिने पेनने एका जाहिरातीवर एक वर्तुळ काढले आणि म्हणाली, सर्वप्रथम खुराना कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये जाते, कारण इथून काही अंतरावर कार्यालय आहे. मी पायीच जाऊ शकते. ऑटोचे पैसेही वाचतील. त्यानंतर मी दुसऱ्या कार्यालयात जाईन. इकडे आरव मिस्टर मेहरा यांच्याशी स्पॉन्सरशिपविषयी बोलत होता. दोघांमधील चर्चेनंतर मिस्टर मेहरा म्हणाले, ठीक आहे मिस्टर आरव, मला हा करार मान्य आहे.
मी तुम्हाला डील पेपर्स लवकर मेल करेन. तुम्ही एकदा बघा, मग पुढे बोलू. आता मला निघावे लागेल, कारण फ्लाईटची वेळ झाली आहे. एवढं बोलून मेहरा उठले आणि आरवच्या दिशेने हात पुढे करत म्हणाले, आपण लवकरच पुन्हा भेटू. आता मी निघतो, बाय. आरवही उठला आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करत म्हणाला, बाय. मिस्टर मेहरा हसत तिथून निघून गेले. ते निघाल्याबरोबर आरवने वेटरला इशारा केलाच होता की त्याची नजर पायलवर पडली, जी टेबलाजवळ खुर्चीवर बसून आरामात नाश्ता करत होती. कॉफीचे बिल त्याने मेनू कार्डमध्ये ठेवले आणि तो पायलच्या दिशेने जाऊ लागला. पायलच्या जवळ येताच त्याला दिसले की पायलच्या समोर 4 प्लेट ठेवल्या होत्या, ज्यामध्ये समोसे, मॅगी, बटाट्याचे पराठे आणि सँडविच ठेवले होते. पायल ही सगळं खाण्यात गुंग होती की आरवला तिने पाहिले नाही. तेवढ्यात आरव रागाने म्हणाला, खोटं बोलण्याची कला तुझ्या हात खूपच भरली आहे, हे मला माहीत होते. पण तू अगदी बेशुद्ध अवस्थेतही इतके स्पष्टपणे खोटे बोलू शकते, हे मला आजच कळले. आरवने हे बोलताच पायलचे सँडविच तिच्या ओठांजवळ थांबले आणि तिने लगेच वर आरवकडे पाहिले. त्याला समोर पाहून पायल तशीच बसून राहिली. ती हालायलाही विसरली आणि आरव तिच्याकडे हाताची घडी बांधून रागाने पाहू लागला. पायलने सँडविचकडे पाहिले, ज्यातून तिच्या हातावर टोमॅटो सॉस येत होता. पायलने लगेच तिचा हात जिभेने चाटला. हे पाहून आरव रागाच्या भरात तिथून निघून गेला. पायल त्याला जाताना पाहत होती. आरवने हॉटेलचा दरवाजा उघडला आणि बाहेर जाताना पुन्हा पायलकडे बघून निघून गेला. तो निघून जाताच पायलने सँडविच खाऊन घेतला आणि निरागसपणे म्हणाली, आता मी यांना काय खोटं बोलले, आणि ते पण झोपेत. हे माणूस आहे की खोटं शोधण्याची मशीन? आणि भोले बाबा, मला एक सांगा, तुम्ही कधीपासून मुंबईचे क्षेत्रफळ इतके कमी केले की मी जिथेही जाते आरव राठोड माझ्यासमोर आहेच? अरे माणूस आहेत ते की कुणी राक्षस? कुठेही प्रगट होत आहेत, शिवाय विनाकारण डायलॉग मारतात. मी सांगते भोले बाबा, आता या माणसाने मला विनाकारण ऐकवले तर मीही गप्प बसणार नाही. मी बोलून बोलून त्यांच्या कानाचे पडदे फाडून टाकीन. पायल एवढंच बोलली होती तेव्हा तिची नजर तिच्याजवळ उभ्या असलेल्या वेटरवर पडली, जो तिला एकटीच कुरकुरताना पाहत होता. पायलने रागाने विचारले, मी जे काही ऑर्डर केले होते ते सर्व मोफत होते का? नाही मॅडम, हे हॉटेल आहे, मंदिराच्या पायऱ्या थोडीच आहेत, त्यामुळे तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत, वेटर म्हणाला. वेटरने हे बोलताच पायलचे तोंड उघडले आणि ती रागाने उभी राहिली. तुम्ही मला भिकारी म्हटले? पायलने रागाने विचारले. तेव्हा वेटर पटकन म्हणाला, अरे नाही मॅडम, मी फक्त तुम्हाला सांगत होतो, तुम्ही जे काही खाल्ले आहे त्याचे बिल तुम्हाला भरावे लागेल. हे ऐकून पायलने रागाने विचारले, मग उभं राहून माझ्या चेहऱ्याकडे काय पाहताय? जा आणि बिल घेऊन या. हो, मी आत्ता आणतो. एवढे बोलून वेटर तिथून निघून गेला. जाताना तो पुन्हा पुन्हा पायलकडे बघत होता. पायल पुन्हा खुर्चीवर बसली आणि टिश्यू पेपरने हात स्वच्छ करत म्हणाली, या आरव राठोडमुळे वेटरही माझी चेष्टा करत आहेत. मी त्या रोबोटला सोडणार नाही. आता तो माझ्यासमोर आला तर आमची एवढी भांडणं होतील की संपूर्ण मुंबई बघेल. म्हणून भोले बाबा, या शहरात तमाशा नको असेल तर आरव राठोडला आणि मला कधीच एकमेकांसमोर आणू नका. असं म्हणत पायलने टेबलावर ठेवलेला चाकू उचलला आणि रागाने बघू लागली. तेवढ्यात वेटर बिल घेऊन आला, पण पायलच्या हातात चाकू पाहून तो तिथेच थांबला आणि म्हणाला, अरे देवा, ही मुलगी मानसिक आजारी तर नाही ना? पुन्हा तिच्या जवळ जाणे धोक्याचे आहे. आधी ती एकटीच बडबडत होती आणि मग तिने माझ्यावर राग काढला आणि आता तिने चाकू पण उचलला आहे. आता मी काय करू? तेवढ्यात पायल उभी राहिली आणि समोर चाकू दाखवत म्हणाली, मंतर करतय या चाकूने त्या आरव राठोडचे छोटे छोटे तुकडे करावे आणि नंतर त्यांना देशी तुपात तळून घेऊन वरून चाट मसाला टाकून सर्वांना सर्व करावे जे आरव राठोडपासून पीडित आहेत, आणि नंतर बेडवर आरामात बसून टीव्हीवर शाहरुख खानचा रोमॅन्टिक चित्रपट पाहत त्याला खावे. अरे किती मजा येईल ना? पायलने डोळे बंद करून हसत हसत एवढेच बोलले होते तेव्हा तिच्याजवळ हाताची गडी बांधून उभा असलेला आरव म्हणाला, मी तुझ्या जवळ उभा आहे, मला हात लावून तर दाखव. आरवचा आवाज ऐकून पायलने लगेच डोळे उघडले. तिचा जीव जसा हलकमध्ये अडकला होता. घाबरून तिने हळूच शेजारी उभे असलेल्या आरवकडे पाहिले. त्याला पाहताच तिने बोलणे बंद केले. आरव हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला. तेव्हा पायलच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. तिने लगेच हातातला चाकू स्वतःच्या मागे लपवला. आरव तिच्या जवळ आला आणि तिच्या समोर उभा राहून तिच्याकडे बघत म्हणाला, मी तुझ्यासमोर उभा आहे, हिम्मत असेल तर तुझी इच्छा पूर्ण कर. असं म्हणत आरव पायलच्या जवळ आला. पायल त्याच्याकडे एकटक पाहत होती. पायलच्या डोळ्यात बघत आरवने चाकू असलेला तिचा हात पकडला. पायलकडे बघत त्याने हातातून चाकू काढला आणि पायलला दाखवला आणि म्हणाला, ही काही छोट्या मुलांची खेळायची वस्तू नाही.
तुला दुखापत होईल. आरवने हे बोलताच पायल घाबरून तिथून पळू लागली. पण आरवने पायलचे मनगट पकडून तिला जवळ ओढले. त्याने पायलच्या मानेवर चाकू ठेवला आणि म्हणाला, आता मला हवे असल्यास मी तुझे छोटे तुकडे करू शकतो. देशी तुपात तळून चाट मसाला त्यावर टाकून इथेच या हॉटेलमध्ये खाऊ शकतो. आरवने हे बोलताच पायलचे डोळे मोठे झाले. तिने तिरकस नजरेने आरवकडे पाहिले आणि हळूच म्हणाली, मला जाऊ द्या. खरोखर दुखापत होईल. जेव्हा तुला दुखापत होईल तेव्हाच तुला कळेल की चाकू ही खेळण्याची गोष्ट नाही. आरवने बोललाच होता तितक्यात हॉटेल मॅनेजरसह वेटर तिथे आला आणि आरवला म्हणाला, सर, तुम्ही या वेड्या मुलीला पकडले हे चांगले केले आहे. मी मॅनेजर साहेबांना बोलवायलाच गेलो होतो. त्याने असे बोलताच पायलने आरवच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. मात्र आरवपासून सुटका करून घेताना चाकू लागल्याने तिच्या मानेवर थोडासा ओरखडा आला. तेवढ्यात वेटर म्हणाला, मॅनेजर साहेब, हीच ती वेडी मुलगी आहे जिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितले होते. आता तिला लवकर बिल भरायला लावा, नाहीतर आमचे इतर ग्राहक हिच्यामुळे पळून जातील. या साहेबांनी या वेडीला पकडले हे बरे झाले, नाहीतर मी तिच्याकडे बिल मागायला आलो असतो तर तिने या सुरीने माझे छोटे छोटे तुकडे केले असते. वेटरने हे बोलताच पायलचे तोंड उघडले. पण आरव मंद हसायला लागला. मग मॅनेजर वेटरला म्हणाला, दिलीप, मानसिक आजारी लोकांशी असे बोलू नकोस. तू त्यांच्याशी प्रेमाने बोल, नाहीतर त्यांचे मानसिक संतुलन आणखी बिघडेल. मॅनेजरने हे बोलताच आरवने लगेच पायलकडे पाहिलं, पण काहीच बोलला नाही. मग पायल रागाने म्हणाली, खबरदार जर तुम्ही मला वेडी म्हणाल तर. मी वेडी नाही. प्रत्येक वेडा असेच म्हणतो मॅनेजर साहेब की मी वेडा नाही, आरव पटकन म्हणाला. एवढं बोलताच पायल त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली. तेवढ्यात मॅनेजर साहेब म्हणाले, नाही ताई, तुम्ही रागवू नका. मला माहीत आहे की तुम्ही वेड्या नाही. अजून काही खायचे असेल तर खा. आम्ही तुमच्याकडून एकही पैसा घेणार नाही. मॅनेजरने असे बोलताच पायलने रागाने आरवकडे पाहिले आणि नंतर टेबलावर ठेवलेली पर्स उचलून त्यातील पैसे काढून घेतले. तिने 500 रुपयांची नोट काढली आणि वेटरच्या हातात दिली. हे घ्या तुमचे बिल, आणि खबरदार जर आणखी एकदाही तुम्ही मला वेडी म्हणाल तर मी खरंच तुमच्या पोटात हा चाकू भोगसेन, समजले? असे बोलून पायल रागाने तिथून निघून गेली. आरवने हसून त्याच्या टेबलावरून त्याचा फोन उचलला, जो तो घ्यायला आला होता, कारण जाताना तो टेबलावरच विसरला होता. तो फोन घेऊन बाहेर त्याच्या गाडीकडे आला. आरव गाडीत बसला असताना तिथे उभी असलेली पायल रागाने म्हणाली, समजता कोण तुम्ही स्वतःला? ती असे बोलताच आरवने वळून तिच्याकडे पाहिले. पायल रागाने म्हणाली, का माझ्या मागे लागले आहे तुम्ही? मी जिथं जाईल तिथे येता. आरव काही बोलणारच होता की त्याची नजर पायलच्या मानेवर पडली, जिथे चाकू लागला होता. तो काहीतरी बोलणारच होता तेव्हा पायल पुन्हा म्हणाली, तुमच्यामुळे माझी नोकरी गेली, घर गेले, माझी फ्रेंड माझ्यापासून दूर गेली. जीवनात पहिल्यांदाच मला तिच्याशी खोटं बोलावं लागलं, कारण तिच्या हातून हे नाटक जायला नको म्हणून. तुमच्यामुळे माझे पैसेही चोरीला गेले. माझा ॲक्सिडेंट झाला, मला जखमसुद्धा झाली, पण अजूनही तुम्हाला शांतता मिळाली नाही. तर हॉटेलच्या मॅनेजरसमोर मला वेडी ठरवायला लागले तुम्ही. आणि पायल तुला. आरव एवढेच बोलला होता की पायल परत बोलली, तुमच्यामुळे मला माझ्या आईवडिलांची निशाणी स्वतःपासून दूर करावी लागली. पायल असे बोलताच आरव तिच्याकडे एकटक पाहू लागला. पायल रडत म्हणाली, तुमच्यामुळे मी रस्त्यावर फिरते. काल रात्री अपघात झाल्यावर शुद्धीवर आल्यावर मला राहायला जागा नव्हती, म्हणून मी विचार केला की आजची रात्र मी तुमच्याच घरी थांबेल आणि मग माझ्या राहण्याची काहीतरी व्यवस्था करेन. पण तुम्हाला तेही पटले नाही. माझी मजबुरीही तुम्हाला धोका वाटला आणि तुम्ही मला घरातून हाकलून दिले. एवढ्या पावसात एकटी मुलगी एवढ्या रात्री कुठे जाईल याचा विचारही तुम्ही केला नाही. पायलच्या बोलण्याला आरव काहीच उत्तर देऊ शकला नाही. तेवढ्यात पायल पुन्हा बोलली, आणि मग तुमच्या घराच्या अंगणात मला बेशुद्ध अवस्थेत पाहून तुमच्यात थोडी माणुसकी जागी झाली आणि तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन आलात. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. पण प्लीज आता मला माफ करा आणि माझ्यापासून दूर राहा. पायलने हे बोलताच आरवने तिला रागाने स्वतःकडे ओढले आणि म्हणाला, तुला दुखापत झाली आहे म्हणून काही वेळ तोंड बंद ठेव, समजले? असं म्हणत आरवने पायलकडे पाहिलं आणि खिशातून त्याने रुमाल काढला आणि मग त्याच रुमालाने पायलच्या मानेवरची जखम साफ केली आणि म्हणाला, चल मी तुला हॉस्पिटलमध्ये नेतो. पायलने रागाने त्याला तिच्यापासून दूर ढकलले आणि रडत रडत म्हणाली, मला तुमची मेहरबानी नको, समजलं का? एका छोट्याशा गैरसमजामुळे तुम्ही माझ्यापासून सर्व काही हिरावून घेतले आहे. आता माझ्याकडे काहीही नाही जे तुम्ही माझ्यापासून हिरावून घ्याल.
आज तुमच्यामुळे मला माझ्या आई वडिलांनी घातलेली चैन आणि लॉकेट गहाण ठेवावे लागले, जे कदाचित मला आयुष्यात परत मिळणार नाही, कारण तुम्ही मला कुठेही नोकरी लागू देणार नाही. फक्त तुमच्यामुळे माझे आई वडील कोण आहेत हे मला कधीच कळणार नाही. आता मला माझी खरी ओळख कधीच मिळणार नाही, फक्त तुमच्याचमुळे. मी मजबुरीने माझ्या फ्रेंडसाठी तुमच्याशी खोटं बोलले आणि बहुधा नकळत तुमचा अहंकार दुखावला असेल, पण एवढ्या छोट्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी तुम्ही माझ्याशी इतकं काही केलं. तुम्ही खूप चुकीचे केले, खूप चुकीचे. भोले बाबा तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि मी सुद्धा तुम्हाला कधीच माफ करणार नाही. एवढं बोलून पायल रडत रडत तिथून निघून गेली आणि आरव शांतपणे तिला जाताना पाहत उभा राहिला. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.